एका 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेने चिठ्ठी लिहून आपल्या आयुष्याची अखेर केली आहे। या घटनेने सोलापूर जिल्हा हादरला आहे। 9 महिन्यांच्या गरोदर मातेने फेट्याच्या साहाय्याने घरातील लोखंडी पत्र्याच्या अँगलला गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली आहे। ही घटना सोमवारी दुपारी 3च्या सुमारास सांगोला तालुक्यातील गायगव्हाण येथील टकले वस्ती येथे घडल्याची माहिती आहे। रुक्मिणी सूरज टकले असे मृत गरोदर मातेचे नाव असल्याची माहिती आहे। मृत महिलेचा पती सूरज सीताराम टकले यांनी पोलिसांत माहिती दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे। 9 महिन्यांच्या गरोदर महिलेने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे। रुक्मिणी व सूरजचा विवाह गेल्या वर्षी झाला होता। विवाहानंतर रुक्मिणी गर्भवती राहिली आणि या महिन्यात तिची प्रसूती होणार होती। डॉक्टरांनी येत्या 29 रोजी प्रसूतीची तारीख दिली होती। गळफास घेण्यापूर्वी रुक्मिणी टकलेने मला माफ करा, माझ्यात कोणताच चांगला गुण नाही अशी चिठ्ठी लिहून ठेवली होती। सोमवारी दुपारी कुटुंबीय रुक्मिणीला जेवणासाठी बोलवत होते। कुटुंबियांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावला पण आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे दीर स्वप्नील टकले यांनी खिडकीची काच फोडून आत पाहिले असता वहिनी रुक्मिणीने गळफास घेतल्याचे दिसले। 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेने अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सांगोला ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा मृत रुक्मिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांना देण्यात आला।